Hello student, we are going to study about the spring. Oscillation तसा टॉपिक संपलेला आहे, पण त्याच्याशी रिलेटेड नीटसाठी अवलंबून असणारे स्प्रिंगचे फॉर्म्युले, त्याबरोबर यू ट्यूब यामध्ये लिक्विड ऑसिलेट होत असेल तर त्याचा पिरियड, असे काही फॉर्म्युले आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी स्प्रिंगच्या संदर्भामध्ये पाहणार आहोत. कन्सिडर हियर हा रिजिड सपोर्ट आहे, ही स्प्रिंग लटकवली, फक्त स्प्रिंग लटकवली. या स्प्रिंगला च्या टोकाला समजा मी मास अटॅच केला तर या स्प्रिंगची काय होईल, लांबी वाढेल. स्प्रिंगची लांबी किती वाढली रे सिया? स्प्रिंगची लांबी किती वाढली या ठिकाणी? इथपासून एवढी लांबी या ठिकाणी इन्क्रीज झाली. किती? एक्स एवढी. ज्यावेळेस अनस्ट्रेच्ड स्प्रिंग होती, ज्यावेळेस ताणली गेली नाही, मास अटॅच नाही, त्यावेळेस ही स्प्रिंग इथपर्यंत आली. पण ज्यावेळेस यम मास अटॅच केलं त्यावेळेस स्प्रिंग किती ताणली गेली, डिस्प्लेसमेंट किती झालं, एक्स एवढं. याचा अर्थ या स्प्रिंगची लांबी या ठिकाणी एक्स एवढी कशामुळे वाढली, तर या मासच्या वजनामुळे. दॅट इज द फोर्स ऍट, इट इज नथिंग बट mg, दॅट इज द वेट ऑफ दॅट स्प्रिंग. मग फोर्स किती? फोर्स इज इक्वल टू मायनस kx. फोर्स किती? मायनस kx. याच्यात रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होईल. मग F इज इक्वल टू काय आहे, mg इज इक्वल टू मायनस kx. मॅग्निट्यूड घेतलं मी, mg इज इक्वल टू kx. मॅग्निट्यूड घेतलं तर व्हॉट इज द k? k इज इक्वल टू mg डिवायडेड बाय x. आणि याला आपण म्हणतो स्प्रिंग कॉन्स्टंट. काय म्हणतो आपण याला? स्प्रिंग कॉन्स्टंट. स्प्रिंग कॉन्स्टंट काढताना हे डिस्प्लेसमेंट कुणामुळे झालंय, या मासमुळे. हे डिस्प्लेसमेंट कुणामुळे झालंय, यम मास अटॅच केल्यामुळे. आता गंमत पहा, मी याच्या पुढे जाणार. ही स्प्रिंग या ठिकाणी स्थिर राहते, इथे स्थिर आहे. वेट डाउनवर्डला रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होते. जर मी हे वेट काढून घेतलं तर वरती जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी ही स्थिर आहे. टोटल फोर्स किती? 0. आता मी मास नाही अटॅच केलं, या मास आहे इथं, या स्प्रिंगला पकडलं आणि खाली ओढलं, म्हणजे या ठिकाणी इथपर्यंत आणली. म्हणजे जास्तीत जास्त किती आणली, एवढी. याला म्हणतोय अँप्लिट्यूड. आणि ही सोडून दिली तर या ठिकाणी ही स्प्रिंग आणखी वरती जाईल, या ठिकाणी इथपर्यंत. आणि याच्या दरम्यान ती वरती जाईल, खाली येईल, इकडे जाईल आणि ऑसिलेट होईल. या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट मी काढून घेतला m मास अटॅच करून, mg डिवायडेड बाय x ने. ती स्प्रिंग आहे त्यामुळे स्प्रिंग कॉन्स्टंट फिक्स आहे, k ची व्हॅल्यू मला मिळालेली. ऑसिलेट होताना मास तेच ठेवलंय, स्प्रिंग कॉन्स्टंट फिक्स आहे, मास तेच आहे. कोणतं? स्मॉल m, ज्याने डिस्प्लेसमेंट केलं x. मग मला सांगा पिरियड बरोबर काय? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतं, ओमेगा स्क्वेअर एक्स माइनस ओमेगा स्क्वेअर एक्स.
आणि f इक्वल टू काय ma a बरोबर काय f डिवाइड बाय m f बरोबर एक्सेलरेशन ची किंमत मी इथे ठेवली f बाय m इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x सो f इज इक्वल टू मायनस m ओमेगा स्क्वेअर x आणि म्हणून आहे f इज इक्वल टू मायनस kx त्यामुळे हे पाहिले आपण स्प्रिंग कॉन्स्टंट जर k असेल तर k बरोबर m ओमेगा स्क्वेअर सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k by m and omega is equal to square root of k by m. Then what is the t? T is equal to 2 pi divided by omega. So t is equal to square root of t is equal to 2 pi divided by square root of k by m. And one period of oscillation of a spring 2 pi into square root of m divided by t. पण हा m कधीचा आहे हा m मी k काढतानाही वापरलाय आणि ऑसिलेशन होतानाही तोच आहे m. ऑसिलेशन आपण पिरियड ऑफ ऑसिलेशन काढतोय काय काढतोय आपण पिरियड ऑफ ऑसिलेशन मग ऑसिलेशन होताना जे मास आहे ते टी च्या फॉर्म्युल्यात येईल हा जो मास आहे हे कधीचा ऑसिलेशन होतानाचे मास कन्सिडर करा समजा या ठिकाणी एखादा प्रॉब्लेम आहे ही स्प्रिंग दिली ओके बऱ्याच वेळा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला स्प्रिंग कॉन्स्टंट दिला जातो दॅट इज द की त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट मग हा स्प्रिंग कॉन्स्टंट कसा काढला असेल जसे की स्मॉल m लावला समजा या ठिकाणी कन्सिडर करा की याला 2 kg मास लावला म्हणजे हे स्मॉल m आणि या 2 kg मुळे डिस्प्लेसमेंट किती झालं दॅट इज x मग k काय आहे mg इज इक्वल टू kx तर k इज इक्वल टू mg डिवाइडेड बाय x दॅट इज 2 into g डिवाइडेड बाय x मी इथं 2 वापरला हा 2 काढून घेतला आता आणि या ठिकाणी तीच स्प्रिंग आहे स्प्रिंग कॉन्स्टंट k स्प्रिंग कॉन्स्टंट k आणि मी याला 10 किलोग्रॅम लावलं 10 किलोग्राम लावल्याच्या नंतर डिस्प्लेसमेंट होणारच आहे पण ते x असेल का नाही या 10 किलोग्रामचा k काढतानाचा वापर नाही करणार समजा 10 किलोग्राम m च्या ठिकाणी 10 kg वापरलं जसं 2 kg वापरल्यावर x एवढं डिस्प्लेसमेंट झालं तर 10 kg वापरलं आणखी डिस्प्लेसमेंट वाढेल पण मास डिवाइड बाय x हा रेशो फिक्स राहील याचा अर्थ स्प्रिंग फिक्स आहे जोपर्यंत तुम्ही स्प्रिंग बदलत नाही तोपर्यंत स्प्रिंग कॉन्स्टंट तिचा बदलत नाही स्प्रिंग कट करत नाही स्प्रिंग ताणत नाही तोपर्यंत तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट बदलणार नाही इट डिपेंड्स अपॉन इट्स अ मटेरियल आता या ठिकाणी पहा मी पिरियड काढलाय हा मग टी इज इक्वल टू मी याला खाली वळण सोडून दिलं हे काय होईल ऑसिलेट होईल मग ऑसिलेट होताना मास कोण आहे 2 kg की 10 kg तर 10 kg स्प्रिंग कॉन्स्टंट काढताना मी कशावरून काढलाय 2 kg वरून त्याच्यामुळं t इज इक्वल टू 2 पाय इनटू स्क्वेअर रूट ऑफ m डिवाइडेड बाय k हा आलेला माझा k आणि समजा या ठिकाणी हा 2g डिवाइडेड बाय x आले की नाही माझा मग हे m कोणतं तर हे m ऑसिलेट होतानाच दॅट इज द 10 kg 2 पाय इनटू स्क्वेअर रूट ऑफ 10 डिवाइडेड बाय k किती आता 2 kg अटॅच केल्याच्या नंतर 2g डिवाइड बाय x 2 पंचे 10 x वरती जाईल 2 पाय इनटू स्क्वेअर रूट ऑफ 5x डिवाइड बाय g त्यावेळेस तुम्हाला x दिलेला असेल 2 kg अटॅच केल्याच्या नंतर
लक्षात आलं? आता आपण या ठिकाणी सिंगल स्प्रिंग साठी पाहिलं. समजा या ठिकाणी ही काय, ही एक स्प्रिंग आहे आणि ही दुसरी स्प्रिंग आहे. ही स्प्रिंग वेगळी, तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट वेगळा असेल. ही स्प्रिंग वेगळी, तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट वेगळा. बरोबर? मग मला सांगा, मी जर हिला m मास अटॅच केलं तर याचं डिस्प्लेसमेंट वाढेल ना रे? हिचं वाढेल, ही वाढेल आणि मग हे जे डिस्प्लेसमेंट वाढलंय हे किती स्प्रिंगचं वाढलंय? दोन्हीचं मिळून. मग कन्सिडर करा, समजा या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट हे हिचं डिस्प्लेसमेंट x1 आणि हिचं डिस्प्लेसमेंट x2 झालं. तर टोटल डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू काय? तर x1 प्लस x2. x इज इक्वल टू x1 प्लस x2. मग ह्या दोन्ही कशा सिरीज मध्ये? मग सिरीज मध्ये असेल तर या स्प्रिंगला याचं वजन किती जाणवेल? mg. आणि या स्प्रिंगला याचं वजन किती जाणवेल? mg. याचं विचारतो, या mचं. मग इथं सेम काय राहतो? फोर्स राहतो. फोर्स इज कॉन्स्टंट. कोणासाठी? दोघांसाठी. मग फोर्स जर कॉन्स्टंट असेल तर f इज इक्वल टू kx. x बदलतो, मग x इज इक्वल टू f बाय k. x बदलतो, k डिफरंट आहे, फोर्स कॉन्स्टंट आहे. मग वरच्या इक्वेशन मध्ये मी किमती ठेवल्या तर x इज इक्वल टू x1 किती? f डिवाइडेड बाय k1 आणि x2 किती रे? f डिवाइडेड बाय k2. कारण या स्प्रिंगचं जर x2 मानलं कारण मला माहित नाही, मोजता येत नाही, त्यामुळे x1 आणि x2 च्या किमती इन टर्म्स ऑफ फोर्स आणि k च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केल्या. मग x बरोबर काय? हे टोटल डिस्प्लेसमेंट आहे. मग या टोटल कॉम्बिनेशनला फोर्स किती? f. आणि या दोन्हीचा स्प्रिंग कॉन्स्टंट मिळून मी ks मानला सिरीज मध्ये इज इक्वल टू f डिवाइडेड बाय k1 प्लस f डिवाइडेड बाय k2. f कॅन्सल आणि म्हणून या ठिकाणी 1 डिवाइडेड बाय ks इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय k1 प्लस 1 डिवाइडेड बाय k2. मग मला सांगा ks इज इक्वल टू काय रे? दोन जर असतील तर k1 k2 डिवाइडेड बाय k1 प्लस k2. याने याला मल्टिप्लाय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं, रेसिप्रोकल घेतला. त्यावेळेस ks इज इक्वल टू k1 k2 डिवाइडेड बाय k1 प्लस k2. असे नंबर ऑफ असतील तर ks इज इक्वल टू दोन असतील तर 1 बाय k1 प्लस 1 बाय k2. तीन असतील तर 1 बाय k3 ऍड. चार असतील 1 बाय ks आहे आपला ks लागतो. चार असतील तर 1 बाय k4 आणि असा नंबर ऑफ असतील तर 1 बाय kn. कन्सिडर करा, समजा या ठिकाणी ही एक स्प्रिंग आहे आणि ही बी स्प्रिंग आहे. ओके, त्याला मास अटॅच केलेली आहे. याचा स्प्रिंग कॉन्स्टंट की, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट की. दोन्ही स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट कसा आहे? सेम. दोन्ही कसे आहेत? सिरीज मध्ये. मग सिरीज मध्ये काय असतं? 1 बाय ks इज इक्वल टू 1 बाय k1 प्लस 1 बाय k2. हा k1 किती? k. हा k2 किती? k. 1 बाय ks. मग डिनॉमिनेटर कसे? सेम. 1 बाय ks इज इक्वल टू, डिनॉमिनेटर सेम असतील तर काय करतो आपण? न्यूमरेटरची बेरीज 2 बाय k. आपला ks पाहिजे, रेसिप्रोकल घेतला, ks इज इक्वल टू k बाय 2. याचा अर्थ जर स्प्रिंग कॉन्स्टंट k असेल एखाद्या स्प्रिंगच्या आणि अशा स्प्रिंग सिरीज मध्ये जोडल्या तर तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट कॉम्बिनेशनचा वाढतो की कमी होतो? बघायला एका स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती? k. हिचा किती? k. मी कशा जोडल्या? सिरीज मध्ये. मग कॉम्बिनेशनचा किती? तर k बाय 2. वाढला की कमी झाला?
तर कमी झाला. मग या ठिकाणी स्प्रिंग कॉन्स्टंट सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतो तर डिक्रीज होतो. मग मला सांगा असे n नंबर ऑफ जर असतील फॉर n नंबर ऑफ स्प्रिंग्स तर Ks इज इक्वल टू काय आहे K बाय n. Ks इज इक्वल टू काय K बाय n. देन सी समजा या ठिकाणी स्प्रिंग आहे पॅरलल मध्ये जोडले पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ अ स्प्रिंग कन्सिडर हियर ही एक स्प्रिंग आहे आणि ही एक दुसरी स्प्रिंग आहे. इथं स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1 इथं स्प्रिंग कॉन्स्टंट K2 आणि मी याला मास अटॅच केलं m आणि याला धरून ओढलं खाली किंवा याच्या वजनामुळे हे F इज इक्वल टू mg म्हणून हे खाली ओढलं जाईल डिस्प्लेस होईल. मग याचं आणि याचं डिस्प्लेसमेंट कसं होईल या दोन्हीसाठी फोर्स सारखाच झाला ना का डिफरंट आहे तर फोर्स डिफरंट जाणवतो डिस्प्लेसमेंट सेम होईल. बघा तुम्ही समजा या ठिकाणी हे एक रबर आहे हे एक रबर आणि याला मी रॉड बांधला आणि या रॉडला धरून मी ओढायला लागलो तर हे ओढल्याच्या नंतर दोन्हीची लांबी काय होईल सेम. त्यामुळे पॅरलल मध्ये काय सेम राहतो डिस्प्लेसमेंट सिरीज मध्ये काय पाहिलं फोर्स सेम. इथं पॅरलल मध्ये काय सेम राहतो x सेम राहतो x आणि काय डिफरंट असतं f डिफरंट असतं ओके. मग f बरोबर kx मी निगेटिव्ह चिन्ह घेत नाही सेम काय x आहे आणि डिफरंट काय तर फोर्स आहे याचा अर्थ आहे डिफरंट. मग जे डिफरंट आहे टोटल फोर्स किती F मग याच्यावरती फोर्स किती F1 या स्प्रिंगवरती आणि या स्प्रिंगवरती फोर्स किती F2 या दोन्हीवरती मिळून फोर्स किती F1 प्लस F2. मग F1 किती इथं डिस्प्लेसमेंट किती आहे x कारण मी सेम काय सांगितलंय x. मग इथं डिस्प्लेसमेंट किती x याचा अर्थ K1x ओके. इथं डिस्प्लेसमेंट किती होतंय K2x. मी जरी मास mg अटॅच केला असेल कॉम्बिनेशनला तर या फोर्स पैकी हा टोटल फोर्स आहे हा काय टोटल फोर्स आहे पण या फोर्स पैकी F1 याला जाणवतो आणि F2 याला जाणवतो आणि या दोन्ही फोर्सची मिळून हा टोटल फोर्स आहे. हा फोर्स डिस्ट्रीब्यूट होतो आणि दोन्हीचं डिस्प्लेसमेंट दोन्ही स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट सारखं होतं कशा पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. मग टोटल फोर्स आहे F बरोबर mg घ्यायची गरज नाही आपल्याला इथे या ठिकाणी पहा F बरोबर या ठिकाणी काय घ्यायला लागेल आपला K टोटल डिस्प्लेसमेंट x कॉम्बिनेशनचं डिस्प्लेसमेंट तेवढंच आहे. याचं किती x याचं किती झालं x दोन्हीचं मिळून किती झालं x प्लस x 2x नसतं हे पॅरलल मध्ये सिरीज मध्ये असते तर x1 प्लस x2. मग मला सांगा हे टोटल के आला या दोन्ही कॉम्बिनेशनचा मग हे दोन्ही कसे पॅरलल आहेत म्हणून p लावलं. मग हा x कॅन्सल kp इज इक्वल टू k1 प्लस k2 कळलं. मग kp इज इक्वल टू काय आहे K1 प्लस K2. अशा अनेक स्प्रिंग असतील n नंबर ऑफ स्प्रिंग काय Kp इज इक्वल टू K1 प्लस K2 प्लस डॅश प्लस Kn आणि जर आयडेंटिकल असतील K1 बरोबर K2 इज इक्वल टू डॅश Kn इज इक्वल टू K असेल सारख्याच असतील तर Kp इज इक्वल टू K प्लस K प्लस K प्लस K प्लस किती वेळा
n टाइम्स. समजा 2 असतील तर k + k 2k, 3 असतील तर 3k, 4 असतील 4k, n असतील तर nk. nk लक्षात आलं. दॅट इज द kp. आणि मग जर तुम्हाला kp माहित झाला तर व्हॉट इज द t? t इज इक्वल टू 2 पाय इनटू ऑसिलेट होतानाचं मास डिवाइडेड बाय k. k काय? kp. सो 2 pi into square root of m divided by k1 plus k2. हे मास कधीच आहे? हे अटॅच केल्याच्या नंतर ताणल्याच्या नंतर सोडून दिलं तर ऑसिलेट होतानाचं जे मास असेल तेच पिरियड आणि फ्रिक्वेन्सी काढतानाचं वापरायचे. लक्षात आलं. या ठिकाणी पहा मी इथे स्प्रिंग इन सिरीज केएस काढलाय. हा केएस इथं ठेवला किंमत. ओके. जर आयडेंटिकल असतील तर k/2 n नंबर ऑफ साठी स्प्रिंग इन पॅरलल x कॉन्स्टंट आहे, फोर्स डिफरंट आहे, f बरोबर f1 kp = k1 + k2. जनरल फॉर्म्युला t = 2 पाय इनटू ऑसिलेट होतानाचं मास डिवाइड बाय k. पॅरलल आहे म्हणून टोटल रिझल्टंट फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतो त्याला. स्प्रिंग आहे म्हणून स्प्रिंग कॉन्स्टंट दॅट इज kp ची किंमत ठेवली. आयडेंटिकल असतील तर k1 = k2 = k, kp = 2k. असे n नंबर ऑफ असतील तर k1 + k2 + डॅश अँड सो ऑन. 1/ks जनरल फॉर्म्युला n साठी लिहिला. kp ला बेरीज आणि सिरीज ला रेसिप्रोकल ऑफ रिझल्टंट स्प्रिंग कॉन्स्टंट इज इक्वल टू सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल स्प्रिंग कॉन्स्टंट. या ठिकाणी मी सांगितलंय इफ स्प्रिंग कॉन्स्टंट k एखाद्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट k असेल आणि ती जर कट केली किती पार्ट मध्ये? n इक्वल पार्ट मध्ये. एका स्प्रिंगचे किती पार्ट केले? 2 करू शकता सारखेच, 3 इक्वल करू शकता, n इक्वल पार्ट केले तर स्प्रिंग कॉन्स्टंट एका पार्टचा इच पार्ट काय असेल तर तोडल्याच्या नंतर स्प्रिंग कॉन्स्टंट वाढत असतो. तो किती पट? समजा या ठिकाणी ही एक स्प्रिंग आहे, हिचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे k आणि मी हिचे 2 तुकडे केले, 1 आणि हा 2. मग याचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती तर 2k, याचा किती 2k. कारण किती समान पार्ट केले? 2. मग एकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट जेवढे इक्वल पार्ट करतात n इक्वल पार्ट केले तर एका पार्टचा स्प्रिंग कॉन्स्टंट n टाइम्स दॅट इज इंडिव्हिज्युअल. स्प्रिंग कॉन्स्टंट आहे एखाद्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट k असेल आणि ती स्प्रिंग काय केली? मी ताणली. स्प्रिंग काय केली? ताणली. समजा या ठिकाणी ही स्प्रिंग आहे आणि ही स्प्रिंग मी ताणून या ठिकाणी लांबी किती पट केली? 1, 2 आणि 3. स्ट्रेच केल्याच्या नंतर ही जर k असेल तर हिचा k डॅश किती तर k/3 डिवाइड बाय 3 का घेतलं तर हिची जेवढी लांबी होती त्याच्या 3 पट केली मी ताणून, तोडून नाही, कट करून नाही, स्ट्रेच करून ताणून 3 पट लांबी गेली. मग 4 पट केल्यावर त्या स्प्रिंगचा k/4 येईल. 5 पट केली k/5, 6 पट केली k/6 आणि n टाइम्स केली तर k/n. समजलंय? ओके, वी कॅन स्टॉप हियर.